जय भीम नमो बुद्धाय फ्रेंड्स. जेव्हा पण मी इन्स्टा एफ बी किंवा व्हॉट्सॲप ओपन करते तर मला मेसेज येत राहतात. हाय, हॅलो, कसे आहात, काय करत आहात, काय सुरू आहे, तुम्ही काय करता. तर फ्रेंड्स, मी प्रत्येक वेळी किंवा रोज रोज तुम्हाला नाही सांगू शकत ना की मी काय करते, काय नाही करत, कशासाठी करते. तरी मला आज सांगायचं आहे की तुम्ही माझं यूट्यूब चॅनल बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा किंवा बघा त्यामध्ये मी काय सांगते, काय डिटेल देते. किंवा इन्स्टावर जा किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करू नका, पर्सनल टेक्स्टिंग करू नका, कारण रिप्लायची माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका. कारण मी एक मदर आहे, होममेकर आहे आणि कन्सल्टंट पण आहे आणि इतर बरेच काम माझ्याकडे असतात. हाऊसकीपिंग असते, पॅरेंटिंग असते. त्यामुळे मी काय करते, कसं करते हे मला विचारू नका. मी पण हार्डवर्क करते, स्मार्टवर्क करते आणि रिकामी तर अजिबात बसत नाही. तुम्हाला वाटत असेल कोणाकोणाला, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना, नातेवाईकांना की मी खाली पिली आहे, खाणं आणि झोपणं असं करते, पण असं नाही आहे. मला पण माझे प्रिन्सिपल्स आहेत, तत्त्व आहेत, लाईफस्टाईल आहे, लिव्हिंग आहे आणि त्यानुसार मी जगते. मला जे करायचं ना मी करते आणि प्रामाणिकपणे करते आणि पूर्ण आत्मविश्वासाने करते. त्यामुळे कोणी मला शिकवू नका की तू हे कर किंवा ते करू नको किंवा तू काहीच करत नाही किंवा तू हे करायला हवं. मला कळतं माझं, मी काही लहान नाही आहे आणि मला लहान समजू पण नका आणि तुम्ही स्वतःला ग्रेट समजू नका. मला लहान दाखवून तुम्ही ग्रेट कधीपर्यंत स्वतःला दाखवणार ना. प्रत्येकाचं ट्रूथ कधी ना कधी बाहेर येतंच. स्वतःचे पॅरेंटिंग पहा की तुम्ही कसे पॅरेंटिंग करता इतरांना. तुमचे मुलं आज कुठे आहेत, काय करतात, तुम्ही त्यांना कसे वागवता. मी माझ्या मुलीला कशी वागवते, मी माझ्या मुलीला किती प्रेम देते, किती आणि योग्य पॅरेंटिंग. खूप लाडावर पण नाही चढवायचं, डोक्यावर पण नाही बसवायचं आणि खूप हेट पण नाही करायचं. एक बॅलन्स ठेवते मी, इक्विलिब्रियम ठेवते. आणि आपण जेव्हा कोणाच्याही सानिध्यात जातो ना, आपण कोणाच्या जवळ बसतो किंवा कोणाशी काही बोलतो किंवा कोणाला अपिअर होतो, तर समोरच्याची वाईब कशी आहे, फ्रिक्वेन्सी कशी आहे, व्हायब्रेशन कशी आहे, आपल्याबद्दलचे थॉट्स, थिंकिंग कसे आहे, त्यांचा मोटिव्ह काय आहे आपल्याशी बोलण्यामध्ये, हे आपल्याला बरोबर कळतं. जसं तुम्हाला कळतं ना तसं मला पण कळतं. तर त्यामुळे अतिशहाणा त्याचं बैल रिकाम्यासारखे वागू नका. तुम्ही श्रेष्ठ आहात असे वागू नका आणि दुसरा कनिष्ठ आहे असे वागू नका. कोणीच असो तो, कोणीही असो, त्या सर्वांना माझं हेच सांगणं आहे की मी रोज रोज तुम्हाला रिप्लाय देऊ शकणार नाही की मी काय करते, मी बिझी आहे की नाही आहे, मी आज काम केलं की नाही, मी आज कुकिंग केलं की नाही. कारण मला माहीत आहे माझ्या व्याप काय आहे. तुमची लाईफ वेगळी असेल, माझी लाईफ वेगळी आहे. त्यामुळे एकमेकांच्या लाईफशी कंपेअर करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे आणि मला कमीपणा दाखवण्यात, इन्फेरिटी आणण्यामध्ये पण काही तथ्य नाही आहे. कारण मी तर इन्फेरिटीमध्ये जाणार नाही आहे. माझ्या आईला पाठीशी घेऊन, तिला 2 चुगल्या हाट्या करून तुम्ही जे माझ्यामध्ये आग लावताना, माझ्या संसारामध्ये, माझ्या लाईफमध्ये, हे तुम्हाला पण फेडावं लागणारच आहे. इथेच करावं लागतं आणि इथेच भरावं लागतं. कर्मा पेज एव्हरीथिंग. त्यामुळे तुम्ही रेडी राहा त्यासाठी. कारण आतापर्यंत मी जे सहन केलं ना, ती सहन करण्याची वेळ आता तुमच्यावर येईल आणि आलीच असेल. त्यामुळे तुम्ही मला स्टॉप करता आणि परत मला निगेटिव्हिटीमध्ये, पास्टमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करता. पण मी पास्टमध्ये जगणारी मुलगी नाही आहे आणि मी कोणाचा पास्ट उकळून काढणारी पण मुलगी नाही आहे. मी कोणाचा पास्ट उकळून काढणारी लेडी नाही आहे, कोणाचा पास्ट उकळून काढणारी मॉम नाही आहे. मी सेल्फ डिपेंडंट पर्सन आहे आणि मला प्रायव्हसी, स्पेस, फ्रीडम आवडतं. त्यानुसार मी माझी लाईफ मेंटेन करते आणि इतरांच्या लाईफमध्ये काय सुरू आहे हे याची उत्सुकता तर प्रत्येकाला राहते आजकाल. तर टोडलरची लाईफ तुम्हाला माहीतच असेल. त्यांना गेमिंग आवडतं, रील्स पाहायला आवडतात, स्पोर्ट्स आवडतात आणि ऑनलाईन लर्निंग पण आवडते आणि त्यांना फ्रेंड्स पण आवडतात. फ्रेंड्ससोबत मिंगल होणं, इंटरॅक्ट होणं. पण काही लोकांना ते पण आवडत नाही की नाही, तुमची बेबी आमच्या घरी नको यायला,
आम्ही डोअर क्लोज करू, जेव्हा वाटलं तेव्हा बोलू, जेव्हा न वाटलं तेव्हा नाही बोलू. मग तुम्ही जर असं कास्टिझम कराल, तुम्ही जर भेदभाव कराल, तर मला पण करता येतं, मला पण टीट फॉर टॅट वागता येतं आणि मी तसं वागणारच. ते कोणी कंट्रोल नाही करू शकत. तुम्ही माझी लाईफ मॅनिप्युलेट, कंट्रोल, डॉमिनेट करू शकत नाही, मला टॉर्चर करू शकत नाही, कारण मी इतकी स्ट्रॉंग आहे ना. तुम्ही माझ्यासमोर 0 आहात, 0, आणि मला 0 कराल ना, तर तुम्ही स्वतःच मायनस होऊन जाल, असं आहे. त्यामुळे माझ्याशी पंगे घेऊ नका आणि मला शिकवू पण नका, किंवा माझ्या आईला पण शिकवू नका. आम्ही सगळे शिकलेले आहोत. तुमचं शिक्षण काय असेल, तुम्ही तुमचं एक्सपिरियन्स, तुमचं शिक्षण तुमच्याजवळ ठेवा, ते माझ्या काही कामाचं नाही. माझ्या कामाचं काय आहे ते मला चांगलं कळतं आणि चांगलं वळतं पण. आणि टोटलर जर तुम्ही माझ्या मुलीला किंवा मला इन्वॉल्व नाही करू शकत आहे, मला एकटं पाडणार किंवा मला निगेटिव्हिटीमध्ये घेऊन जाणार, तर ते पॉसिबल नाही आहे. कारण मी स्ट्रगलर आहे आणि हिंमतवाली मुलगी आहे आणि मी हिमतीने पुढे जातच आहे आणि जाणारच आहे. आणि राहिला प्रश्न टीनेजर्सचा, आजकालचे टीनेजर्स रील्सद्वारे किंवा यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येतील त्याचा विचार करतात. कारण महागाई इतकी वाढून ठेवलेली आहे, कोणी इतकं हायर एज्युकेशन अफोर्ड करू शकत नाही आहे. BSc BA BCom करतात, त्यानंतर मग छोटा मोठा जॉब करतात किंवा वर्क फ्रॉम होम करतात, 10-20 हजाराची नोकरी करतात आणि इंडिपेंडंट होतात. कारण त्यांचे आईवडील सेटल असतात, त्यांना काय पाहिजे असतं अजून, त्यांच्या आईवडिलांना पेन्शन पण मिळते. ऑफिसर्सचे मुलं असतील तर त्यांना तर प्रश्नच नाही आहे. त्यांना एक दिखावा करायचा असतो की नाही, माझा मुलगा मुलगी काहीतरी करते, छोटा मोठा काम करतो, काही ना काही कमावतो, बाकी आमच्याकडे तर सगळं आहेच. ही अशी मिडल क्लास लोकांची मेंटॅलिटी असते. रिच लोकांना अजून रिच व्हायचं असते एनी हाव. त्यात ते गरिबाचं नुकसान पाहत नाही, फक्त स्वतःचा फायदा पाहतात. आणि अप्पर मिडल क्लासला सेफ, सिक्युअर, हॅपी, हेल्दी, वेल्दी लाईफ पाहिजे असते आणि ते तसं लाईफ क्रिएट करण्याचा प्रयत्न पण करतात, जशी मी करते. मला पण अप्पर मिडल क्लासची लाईफ आवडतं. रिच होणं कोणाला नाही आवडणार, पण आपण अप्पर मिडल क्लास होण्याचा प्रयत्न तर करू शकतो. आणि जे सिंगल आहेत तर ते पार्टनरच्या शोधात आहेत, जे मॅरिड आहेत तर ते आपली लाईफ हॅपी, हेल्दी, वेल्दी करण्याचा प्रयत्नात आहे आणि आपल्या चाइल्डला योग्य पॅरेंटिंग देण्याच्या तयारीमध्ये आहे. कारण जेव्हा आपण आपल्या मुलाला, मुलीला एज्युकेट करतो चांगल्या प्रकारे आणि ती आपलं नाव रोशन करते, तर तेव्हाच आपण सगळं काही मिळवलं असं वाटतं आपल्याला, पॅरेंट्स होण्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे पॅरेंट्स आपली मुलं आपली परछाई असतात, आपला खरा सिक्का असतात. राहिला प्रश्न म्हाताऱ्यांचा, तर त्यांना तर प्रॉपर्टीची चिंता असते की कोणाला किती प्रॉपर्टी द्यायची. जो माझं जास्त करेल मी त्याला प्रॉपर्टी देईल, जो माझं काही करणार नाही मी त्याला प्रॉपर्टी देणार नाही. आणि सुनेकडून तर खूप जास्त अपेक्षा असते किंवा मुलाकडून खूप जास्त अपेक्षा असते की त्यांनी आपलं करावं. यावेळी त्यांना मुलीकडून अपेक्षा नसते. का बरं? ती तुमची मुलगी आहे, ती नाही करू शकत तुमचं? सगळ्या अपेक्षा सुनेकडून आणि मुलाकडूनच करायच्या का? इथे इक्वॅलिटी त्यांना दिसत नाही. त्यांना तर म्हाताऱ्या लोकांना सपोर्टची गरज असते. ती त्यांना माहेरून पण हवी असते आणि सासरकडून पण हवी असते आणि सर्वांकडून हवी असते. आणि त्यासाठी ते इतके प्राऊडली राहतात की आम्हाला आमचे टेन्शन आहे, आम्हाला आमचं घरदार आहे, आम्ही तुमच्यावर डिपेंडंट नाही आहे, आम्हाला आमचा भाऊ आहे, आम्हाला आमचा मुलगा आहे, आम्हाला आमचा नवरा आहे, तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे काहीच नाही. सुनेची हालत अशी करून ठेवतात की तू या घरची पण नाही आणि त्या घरची पण नाही. पण असं नसते. प्रत्येकाची परिस्थिती बदलते आणि ती बदलणारच आहे. आणि आजकाल अशी कंडिशन आहे, त्यामुळे कोणीही इतका धुला नाही आहे, कोणीही इतकं उचलू नये. सर्वांना सर्व कळतं इंटरनेटच्या युगामध्ये.
आणि त्यामुळे तुमचे टॉन्ट्स, तुमचे गॉसिप, तुमचे बॅकबायटिंग त्यात आम्हाला काही घेणं देणं नाही आहे.